विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. गेले 2-3 दिवस झालं डेली टेस्ट तुम्ही देताय. बरोबर आहे. आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स या ॲप्लिकेशनवरती व्हिजन बॅचमध्ये तुम्ही देताय टेस्ट. ओके. मी तुम्हाला सांगतो, मुलांचा रिप्लाय असा येतोय, की "सगळं येतंय सर, पण टाईम मॅनेज होतच नाहीये. वेळ पुरतच नाहीये, की करू कसं तेच कळत नाहीये." मग मी तुम्हाला त्याचा एक डेमो देणार आहे. मी काय करतोय लक्ष द्या. मी एक टेस्ट आता अटेम्प्ट करतोय. चला ठीक आहे तुमच्या बरोबरच. मी काय करतोय लक्ष द्या. इथं ना काय आहे, हा एक क्वेशन आहे, रिएक्शन आहे. नाही सोडवणार मी. सोडवणार नाही. मी दुसऱ्या क्वेशनकडे गेलोय. बघा मी काय करतोय. हा दुसरा क्वेशन इथे दिसतोय मला. अरे एवढं मोठं मी वाचणारच नाहीये. मी तिसऱ्या क्वेशनकडे गेलो. न्यूमेरिकल आहे. वेळ लागणार आहे. मी चौथ्या क्वेशनकडे जातोय. ओके. आता इथं मला कळालं, की 0.01 म्हणजे 10⁻² मोलर HCl कॉन्सन्ट्रेशन आहे. जर कॉन्सन्ट्रेशन 10⁻² असेल तर पीएच व्हॅल्यू 2 असणार आहे. ऑप्शन बी करेक्ट. मी नेक्स्टकडे जातोय. पण थांबा मी जरा प्रिव्हियसकडे येतो. ओके 13 सेकंद लागले होते मला. किती सेकंद लागले? बेसिक कॅरेक्टर ऑफ अमाइन. अमाइनमध्ये नायट्रोजन असतो. तो लोन पेअर डोनेट करतोय. लोन पेअर ऑप्शन सी करेक्ट आहे. मी इथं क्लिक करतोय, पुढे जातोय. त्याच्यानंतर हे जे आहे ना 1, 2, 3 3 बघा तिन्हीच्या तिन्ही एरोमॅटिक आहे, सिमेट्रिक आहे आणि टर्शरी आहे. ऑप्शन बी करेक्ट आहे. ऑप्शन बघा मी तुम्हाला काय सांगतोय. ऑप्शन बी करेक्ट आहे. मी नेक्स्टकडे जातोय. सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर हा हेनरीज लॉ आहे. ऑप्शन ए करेक्ट आहे. हां. न्यूमेरिकल नाही सॉल्व्ह करणार. कॅटॅकोल लक्षात घ्या. 1,2 डायोल ऑप्शन ए करेक्ट आहे. ओके नेक्स्ट क्वेशन. न्यूमेरिकल सोपं आहे कारण इथं मला बीसीसी दिसतंय. त्यात √3/4 येणार आहे. नेक्स्ट क्वेशन नाही सॉल्व्ह केलं. बीसीसीचं आलंय, नाही सॉल्व्ह केलं मी. न्यूमेरिकल नाही सॉल्व्ह केलं मी. परत न्यूमेरिकल नाही सॉल्व्ह करणार मी. ओके डिसोसिएशन कॉन्स्टंट नाही सॉल्व्ह करायचं मला. अरे न्यूमेरिकल आहे, नको आहे. तुम्ही म्हणाल सर सगळं स्किप करायचं चाललंय. अरे तेच करायचंय. फिनॉल कॅन बी प्रिपेअर्ड फ्रॉम सोडियम फिनॉक्साइड बरोबर आहे, क्लोरोबेन्झीन 2 बरोबर आहे म्हटल्यावर ऑल ऑफ दिस येणार. ऑप्शन डी करेक्ट आहे. ओके त्याच्यानंतर न्यूमेरिकल्स नको आहे मला. न्यूमेरिकल नको आहे मला. न्यूमेरिकल नको आहे मला, पण हा सोप्पा न्यूमेरिकल आहे. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO इज वाय आहे. वाय आणि फाइंड रेट ऑफ CO वायच येणार, वायच येणार. काय येणार? कारण याचा कोएफिशियंट 1 आहे, याचा कोएफिशियंट 1 आहे. त्यामुळे सेम येणार लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेशन. स्वार्ट्ज रिएक्शन फ्लोराईड तयार होतंय. ऑप्शन ए करेक्ट आहे. बरं आता मी किती वेळ घेतलाय काय मला आता टाईम मला इथं कळत नाहीये बरं का मला. पण मी तुम्हाला सांगतो किती मिनिटं झाली. ओहो! अजून अजून 12 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहेत. मी 2च मिनिटाचा वेळ घेतला. तुमच्याशी बोलतोय म्हणून. त्यात माझे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 क्वेशन सॉल्व्ह झाले. पण थांबा ना. पहिला, दुसऱ्या, तिसऱ्यामध्ये मला असं वाटतंय, की 8वा नाही 10वा क्वेशनकडे मी जातो. एज लेंथचा क्वेशन आहे. मग मला सांगा इथं बीसीसी आहे. मी क्लिअरली सांगतो रेडियस 173 दिले. √3 ची व्हॅल्यू 1.732 असते. 1 ते कॅन्सल होणार आहे. मग 4 शिल्लक राहणार आहे. ऑप्शन बी करेक्ट आहे. ओके, माझा कॉन्फिडन्स वाढलाय ना आता. त्यासाठी मला 25 सेकंद लागले. त्याच्या आता बघा इथं परत आहे. 126 आहे. ओहो! 173 जर असताना 173 असताना 4 आन्सर होतं. 126 ला 4 पेक्षा थोडंसं कमी येणार आहे. ऑप्शन सी येणार आहे. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. आता बाकीचं मला सोडू द्यायचं बसायचं नाही. मी काय एक्सप्लेन केलं तुमच्या लक्षात आलं का बघा. मी काय एक्सप्लेन केलं तर राहू दे असं म्हणूया आपण. काय एक्सप्लेन केलं ते तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला सांगतो हे मी सबमिट करून टाकतो. अरे रिझल्ट येईल का रे पटकन सबमिट केल्या-केल्या? बघू तरी आपलं सगळं बरोबर आलंय का? जेवढं सोडवलंय तेवढं म्हणूया आपण हे होऊ दे कधी व्हायचं नेटवर डिपेंड आहे ते लक्षात घ्या. पण मी तुम्हाला काय सांगतोय टाईम मॅनेजमेंट अशी होते रे, येत असलं तर स्किप करायला जमलं पाहिजे जर वेळ जास्त लागत असेल तर. हां, हे अतिशय इम्पोर्टंट गोष्ट आहे. सगळ्यात इम्पोर्टंट ही गोष्ट आहे. तर मॅट्रिक्स सारख्या क्वेशनमध्ये 5-5 मिनिटं घालवता तुम्ही. हां, इन्व्हर्स वगैरे काढताना शॉर्टकट्स आहेत त्याच्या लक्षात घ्या. आपले शॉर्टकट्स एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत. मॅट्रिक्स मी तुम्हाला सांगतो आपल्या कोर्सवरती सगळं छान चाललेलं आहे. फक्त तुम्ही तुमच्या म्हणतो ना आपण निराश होऊ नका, हताश होऊ नका. इथं सुरुवात आहे. तुम्हाला जमणार आहे स्किप करणं. तुम्हाला अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन जमणार आहे. माझ्या कसं लक्षात आलं 173 अरे मग तुम्हाला पण मी तेच शिकवणार आहे ना. दुसरी गोष्ट 6.28 2 पाय 6.28 म्हणजे कळतंय ना तुला काय 3.14 म्हणजे पायची व्हॅल्यू असते ना. मग अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत हे लक्षात घ्या. आता माझा स्कोर मी नंतरच बघतो लक्षात घ्या. पण मला सांगायचं काय कळालं. मग आज परत टेस्ट आहे. 4 वाजता टेस्ट ओपन होणार आहे. तुमच्यासाठी फ्री ठेवूया आपण. कुठले टॉपिक आहेत? तर 10 टॉपिक आहेत. फिजिकल केमिस्ट्रीचे 6 टॉपिक आहेत. सॉलिड स्टेट पासून इलेक्ट्रोकेमिस्ट्री पर्यंत केमिकल कायनेटिक्सचं सगळं आणि हॅलोजन, अल्कोहल, फिनॉल इथर, अल्डिहाइड, कीटोन आणि अमाइन. टेस्ट अटेम्प्ट करा.
ही स्ट्रॅटेजी वापरा, चांगला रिझल्ट आणण्याचा प्रयत्न करा. टाईम मॅनेजमेंट एक्स्ट्राऑर्डिनरी ठेवायचं आहे. नंतर आपल्याला या रविवारी ग्रुप टेस्ट घ्यायची आहे. ग्रँड म्हणूया आपण एकदम. या धड्यांवर 30 प्रश्न असणार आहेत लक्षात घ्या. ऑल द बेस्ट.